अंत्यसंस्कारासाठी आदिवासींचा नदीतून जीवघेणा प्रवास सुरू आहे। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर येतोय। पूर आलेल्या निसू नदीतून जीवघेणी अंत्ययात्रा शेगवे गावात पुलाअभावी नदीतून प्रवास केला गेला आहे। पुलाची वारंवार मागणी करूनही प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय। गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडे त्या शेतात चारा कापायचा किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उतरून जावं लागतं। जर जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतो। शेगवे गावालगत एक येसू नदी वाहते। तिथं म्हणजे हे लोक 75 वर्ष स्वातंत्र्य करून आपल्याला 75 वर्ष झाले। 75 वर्षापासून संघर्ष करत आहेत। आज देखील एक मयात झालं शेगवे गावामध्ये झालं। तर स्मशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे। तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले। मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत शेती पण आहे। म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करायला जावं पडत आहे। तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर त्याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे। आमच्या शेगवे गावात नेसू नदी आहे। तिथं काही वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत। गावकरी पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे। स्मशानभूमीला जाण्यासाठी खूप लोकांचे हाल होत आहे। आता बाबाचं वय 70-65 वर्ष आहे, तरी देखील हे आतापर्यंत संघर्ष करत आहे। काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे, पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही। तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि त्या पूल मंजूर करून द्यावे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतोय, जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं। एवढी शासनाला विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।